नमस्कार. श्रोतेहो, आपले सायबर सजगता अभियानात स्वागत आहे आणि आपला एपिसोड पुढचा जो आहे 13 नंबर, तो आज आपण पाहणार आहोत आणि त्याचा विषय आहे सिम कार्ड आणि ई-सिम कार्ड. सिम कार्ड म्हणजे काय? तर आपल्या मोबाईलमध्ये मोबाईल कंपन्याची यंत्रणा आणि मोबाईलचे नंबर डायल करणे, कॉल रिसीव्ह करणे, याच्या संबंधात आणि इंटरनेटशी जोडण्यासाठी सिम कार्डाची आवश्यकता असते. सिम कार्ड म्हणजे त्याच्यामध्ये त्या सिम कार्डमध्ये IMEI असा एक 15 डिजिटचा कोड असतो. हा युनिक आयडी असतो. युनिक आयडी म्हणजे काय, की या नंबरच्या आधारे जगामधनं कुठल्याही त्या इक्विपमेंटच्या संबंधित मोबाईलचं कनेक्शन कशाच्याद्वारे होतंय, ती यंत्रणा त्याच्यामध्ये घातलेली असते. त्याला IMEI म्हणजे इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी कोड असं म्हणतात. म्हणून IMEI ही याच्यासाठी माहिती घेण्याची एवढ्यासाठी गरज आहे, की हे कार्ड आणि हा नंबर हे सायबर गुन्ह्यांच्या साठी अतिशय महत्त्वाचं कनेक्शन आहे. म्हणजे जसा आपला मोबाईल आहे, तर तो मोबाईल चालणे आणि मोबाईलच्याद्वारे आपल्या मोबाईलच्या आतमध्ये प्रवेश मिळणे, या दोन्ही गोष्टी या सिम कार्डवर अवलंबून असतात. आणि नॉर्मली हे जे सिम कार्ड आहे, हे ज्या कंपन्यांची आपण सर्व्हिस घेत असतो, उदाहरणार्थ Vodafone, Airtel, त्या कंपन्या ते सिम कार्ड आपल्याला इश्यू करतात. तुम्ही ते सिम कार्ड घेता, ते ज्या प्रकारचं तुमचं पैसे देण्याचं त्यांची यंत्रणा किंवा त्यांची योजना घेतली असेल, त्याच्यावर अवलंबून तसं ते सिम कार्ड असतं. त्या सिम कार्ड ते 5G आहे का, 4G आहे का, त्याच्यावर त्या कार्डाची क्षमता आणि पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असतात. याच्यामध्ये आता हे कार्ड का महत्वाचं आहे आणि हे कार्डाच्या बद्दल आपण माहिती घेणं का गरजेचं आहे, ते आता आपण पाहूयात. या कार्डाच्या द्वारे कुठलीही बाहेरची व्यक्ती, समजा तो सायबर चोरटा असेल, तर तुमच्या फोनचा ताबा मिळवण्यासाठी या फोनवर फोन करून त्या सिम कार्डची कॉपी करणे, सिम कार्ड स्वॅप करणे किंवा सिम कार्डवर पूर्णपणे मोबाईलचा सिम कार्डचा ताबा मिळवणे, हे करू शकतो. हे कसं होतं, तर याच्यामध्ये सर्व इंटरनेट, सर्व सोशल मीडिया आता स्मार्टफोन झाल्यामुळे लगेच जोडलं जातं. पण ह्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत, त्या तुम्हाला का ग्राहकत्व देतात? तर तुमच्या मोबाईल नंबरच्या आधारे तुम्हाला ग्राहकत्व देतात. तुमचा मागमूस लागावा, तुम्ही कोण आहात, ते तुमच्या मोबाईल नंबरशी निगडीत तुमचं नाव जोडलेलं असतं आणि एकदा का तो नंबर आपण घेतला, की बहुधा आपण तो नॉर्मली तो नंबर बदलत नाही. मग त्या नंबरच्या आधाराने आपण WhatsApp अकाउंट उघडतो, Facebook अकाउंट उघडतो, Instagram अकाउंट, बँकेचे संबंध जे आहेत तिथे तो आपण मोबाईल नंबर देतो. त्यामुळे हा मोबाईल नंबर, मोबाईल फोन आणि सिम कार्ड यांचं एकमेकांमध्ये जे नातं आहे, हे तुम्हाला माहीत असण्याची गरज आहे. आता अ, याच्यामध्ये काय होतं, की 2 गोष्टी आता नवीन झालेल्या आहेत. एक गोष्ट अशी नवीन झालेली आहे, की 5G ही टेक्नॉलॉजी म्हणजे पुढचं जास्त प्रगत तंत्रज्ञान येत आहे, तेही त्या सिम कार्डच्याद्वारे आणि मोबाईलच्याद्वारे आपल्याला वापरण्यामध्ये सुलभता होणार आहे. आणि दुसरं ई-सिम कार्ड. आंतरराष्ट्रीय बऱ्याच देशांमध्ये ई-सिम कार्डची पद्धत आहे. म्हणजे आत्ता जे आपलं फिजिकल छोटंसं कार्ड असतं, ते कार्ड मोबाईलमध्ये घातलं, की तो मोबाईल चालू होतो किंवा त्या नंबर चालू होतो. तसं मोबाईलच्या आतमध्येच डिजिटल ऑलरेडी कार्ड घातलेलं ते ॲक्टिव्हेट होतं. त्याला ई-सिम कार्ड म्हणतात. त्याला फिजिकल कार्डाची जरूर नाही. पण ई-सिम कार्ड जेव्हा त्या मोबाईलमध्ये असतं, त्याला वेगळ्या प्रकारचा मोबाईल घ्यायला लागतो. आता साधं सिम कार्ड काय किंवा ई-सिम कार्ड काय, या दोन्हीच्या बाबतीमध्ये ह्या काही काळज्या घेण्याची गरज आहे. अ, त्याच्यामध्ये सायबर गुन्हे कसे होत आहेत? तर दूरसंचार अधिकारी बोलतोय आणि तुमचं सिम कार्ड आज रात्री बंद होणार आहे किंवा कायद्याप्रमाणे तुम्हाला आता ई-सिम कार्ड घेणं गरजेचं आहे. असा अनोळखी फोन येऊ शकतो. IRDA कडनं बोलतोय म्हणून सांगू शकतो, बँकेकडनं बोलतोय सांगू शकतो. तो सायबर चोरटा अनोळखी कुठलंही नाव घेऊ शकतो आणि तो सांगू शकतो, की मला तुमचं कार्ड आजच्या आज बदलायला पाहिजे. तुम्ही फक्त मी सांगतो तसं करा. मी सांगतो ती फाईल डाउनलोड करा आणि त्याच्याद्वारे मी तुमच्या मोबाईलमध्ये आमच्या कंपनीत बसूनच तुमचं ई-सिम कार्ड कन्व्हर्ट करतो किंवा आहे ते सिम कार्ड बदलतो.
या अशा तऱ्हेच्या धोक्याच्या सिग्नलपासनं काळजी घ्यायला पाहिजे. का? अनोळखी माणूस आहे, कस्टमर केअरमधनं बोलतो म्हणतोय, आर-डी-एलकडनं बोलतोय. कुठलीही मोबाईल कंपनी, कुठलाही आर-डी-एचा अधिकारी तुम्हाला फोन करून सिम कार्ड बदला किंवा सिम कार्ड घ्या असं सांगत नाही. हे सांगता-सांगता तो सांगतो, की मी तुम्हाला लिंक पाठवतो आणि तो लिंक पाठवतो त्याच्याबरोबर ए-पी-के फाईल पाठवतो. ए-पी-के फाईल म्हणजे काय? Android पॅकेज किट म्हणजे हा एक प्रोग्राम असतो. तो प्रोग्राम मोबाईलमध्ये बसला, की तो अनेक उद्योग करतो, की ज्याच्याद्वारे तुमच्या मोबाईलची संपूर्ण कॉपी त्या चोराच्या हातात जाते किंवा तसाच्या तसा मोबाईल त्याच्या मोबाईलमध्ये तयार होतो. त्यामुळे या सिम कार्डची सुरक्षा घेणं गरजेचं आहे. सिम कार्ड सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. मोबाईल नीट हाताळणं गरजेचं आहे. ते कसं पाहूयात ते आपण आता बघूयात. हे सिम कार्ड जे आहे ते जर बंद पडलं, मोबाईल काही कारणाने बंद पडला, तर कुठेही ऑनलाईन काहीही शोधायचं नाही. जिथे मोबाईलचं सिम कार्ड घेतले त्या कंपनीत जायचं आणि त्याच्या समोर उभं राहून कार्ड बदलायचं. ही पहिली काळजी घेणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा. दुसरं असं लक्षात केला, की फोन हरवला, फोन बंद पडला, तरीसुद्धा सिम कार्डमध्ये जी काही माहिती आहे किंवा सिम कार्डचं जी काही यंत्रणा आहे, ती जर चोरट्याच्या हातात पडली, तर त्याला आयतं सगळं मिळणार आहे. मग काय करायला पाहिजे? समजा मोबाईल बंद पडला किंवा मोबाईल हरवला, तर ताबडतोब टेलिफोनचं कनेक्शन बंद करणे, मोबाईल कंपनीत जाऊन ते सिम कार्ड रद्द करणे आणि नवीन सिम कार्ड घेणे हे तातडीने करण्याची गरज आहे. नुकतंच असं झालेलं आहे, की असा मोबाईलचा ताबा घेऊन बँकेच्या अकाउंटमधनं पैसे काढून घेणं सुद्धा चोरट्यांना शक्य होतं. कारण त्याला एकदा मोबाईलचा आणि सिम कार्डचा ताबा गेला, की तुमचे जे काही मोबाईलमधले व्यवहार आहेत ते त्याला कळतं, कुठल्या बँकेत खातं आहे ते कळतं आणि तो तिथे बँकेत पैसे ट्रान्सफर करायची सूचना देऊन आलेला ओ-टी-पी पण त्याच्याचकडे जात असल्यामुळे तो परस्पर पैसे काढून घेऊ शकतो. अशा अनेक घटना नुकत्याच झालेल्या आहेत. सिम कार्डच्या बाबतीमध्ये एका डॉक्टरला असा फोन आला, की तुमचं सिम कार्ड बदला. कायद्याप्रमाणे बदलणं गरजेचं आहे. ते नाही बदललं तर रात्री फोन बंद होईल. आता डॉक्टरचा व्यवसाय मोबाईलवर खूप अवलंबून इमर्जन्सी तो त्यांनी आपली ऑपरेशन चालू होतं. तो म्हणला, "ठीक आहे, करून टाका." करून टाका म्हटल्यानंतर त्या डॉक्टरांच्या मोबाईलची कॉपी त्या चोरट्यांनी करून डॉक्टरांच्या खात्यातले ₹11,00,000 पळवले. हे मुंबईतल्या एका नुकत्याच घडलेल्या डॉक्टरची घटना आहे. तर मी वरती सांगितलेल्या सूचना आणि आणखीन काय-काय सूचना काळजी घ्यायची मी तुम्हाला सांगतो. अ, जो फोन तुम्ही विकत घेता, त्या फोनच्या पावतीमध्ये मी म्हटलं तुम्हाला IMEI कोड जो आहे, तो कोड लिहिलेला असतो बिलावर. तो कोड कुठेतरी नोंद करून ठेवणे, ती पावती जपून ठेवणे. उद्या जर काही हरवलं, काही झालं, तर या नंबरच्या आधारे तुमचा फोन पण शोधता येतो. दुसरं महत्त्वाचं असं लक्षात ठेवा, की फोनच्या मध्ये जी संगणक प्रणाली आहे, ती अद्ययावत असायची गरज असते. उदाहरणार्थच सांगतोय कारण सध्या आणखीनही पुढे त्याच्यात सारखे अपडेट होत असतात. Android फोन असेल तर कमीत कमी 14 हे व्हर्जन पाहिजे. परत सांगतो, Android फोन असेल तर कमीत कमी 14 हे व्हर्जन आपल्या फोनमध्ये असण्याची गरज आहे. iPhone असेल तर 18 हे कमीत कमी व्हर्जन असायची गरज आहे. आता हे व्हर्जन आहे आपल्याला कळणार नाही. तज्ञ व्यक्तीला विचारलं, की फोनच्या सेटिंगमध्ये अबाउट फोन याच्यामध्ये ही माहिती मिळू शकते. किंवा तुम्ही असंही करू शकता, की तुमच्या परिचित जो मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तिथे जाऊन त्याच्याकडनं फोन तपासून घेऊ शकता. जर ही संगणक प्रणाली मोबाईलमधली जुनी असेल, 14च्या आधी आहे किंवा 18च्या आधीची आहे, याचा अर्थ तुमच्या फोनला 3 वर्ष झाली आहे. तुम्हाला शक्य असेल तर फोन बदलायचा, नवीन घ्यायचा विचार नक्की करा. त्याचा फायदा काय आहे, की त्या संगणक प्रणालीमध्ये या मोबाईलमध्ये असे जे चोरटे साधे-साधे जे गुन्हे करत असतात, त्याच्याबद्दल काही प्रिव्हेन्शन यंत्रणा अद्ययावत केलेली असते. ती आपल्या मोबाईलमध्ये असायची गरज आहे. तुमच्या फोनला तुम्हाला शक्य असेल तर पासवर्ड घाला, स्क्रीन लॉक घाला आणि तो एवढ्यासाठी घाला, की जर फोन कोणाच्या दुसऱ्याच्या हातात पडला किंवा हरवला, तर त्या चोरट्याला लगेच आतल्या डेटाचा ॲक्सेस मिळू नये. तुमचा फोन हरवल्यावर cybercrime.government.in किंवा संचारसाथी.com या वेबसाईटला जाऊन ताबडतोब कंप्लेंट करा.
IMEI नंबर घाला. त्याप्रमाणे सरकारी यंत्रणा तो फोन कुठे गेलाय तो शोधायचा प्रयत्न करेल. पोलिसांच्या मदतीने कदाचित तुम्हाला तो फोन परत पण मिळू शकेल. तुम्ही नवीन फोन घेतलात तर जुना फोन कोणालाही बदल्यात देऊ नका, कारण त्याच्यातला डेटा फार महत्त्वाचा आहे. हा फोन तुमचा अचानक काही कारणाने गडबडला तर या जुन्या फोनमध्ये ही सगळी माहिती असते. त्याच्या आधारे तुम्ही तात्पुरता फोन नवीन फोन येईस्तोवर वापरू शकता. तर याबाबतीत ज्या काही बँकेच्या सूचना येत असतात, त्याचं तंतोतंत पालन करा. बँक आपल्याला सूचना देत असते, नवीन तऱ्हेचे काही फ्रॉड होत आहेत का? नवीन तऱ्हेचे सिम कार्ड्स काही येत आहेत का? किंवा काही तऱ्हेचं बँकेशी जोडलेला नंबर तोच आहे ना? अशा तऱ्हेच्या सुद्धा गोष्टी आपण मधनं तपासायची गरज आहे. शेवटचं, हा फोन जो आहे, तो मधनं रिस्टार्ट करावा. रिस्टार्ट केला, की त्याचं जे यंत्रणा संगणक प्रणालीची यंत्रणा आहे, ती अपडेट होत असते. तेही करायला अ, त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. आणि जर तुमच्या सिम कार्डचा गैरवापर करून तुमच्या बँकेतनं पैसे गेले, तर ते तुम्हाला कसं कळणार आहे? तुम्हाला बँकेचं स्टेटमेंट बघितल्यावरच कळणार आहे. कारण तुमचा फोन जर हॅक झाला असेल, तर तुम्हाला मेसेजच येणार नाही. तुम्ही म्हणाल मला मेसेज आला नाही. तर मधनं बँकेचं स्टेटमेंट तपासा. कुठले व्यवहार इकडचे-तिकडचे झालेत का? मला माहिती नसलेले ट्रान्झॅक्शन झालेत का? आणि त्याच्या आधारे तुम्हाला तक्रार करता येईल. पैसे गेलेच, तर तातडीने 1930 ला फोन करा. ट्रान्झॅक्शन आयडी हातात ठेवा. त्याच्याद्वारे जिथे पैसे जातायत, तिथे ती पोलिस यंत्रणा पैसे फ्रीज करू शकते आणि असे फ्रीज केलेले पैसे आपल्याला कोर्टात अर्ज करून तातडीने परत मिळवता येतात. या सगळ्या गोष्टी आणि अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टी, अनेक घटना मी लिहिलेल्या सायबर गुन्हेगारी आणि स्वसंरक्षण या पुस्तकामध्ये सविस्तर लिहिलेल्या आहेत. सविस्तर सूचनाही त्याच्यात आहेत. आपण हे पुस्तक जरूर घ्यायचा विचार करा. या माझ्या व्हिडिओच्या लिंकमध्ये खाली पुस्तक खरेदीची लिंक दिलेली आहे. प्रकाशकांनी छापील किमतीमध्येच पोस्टेज फ्री घरपोच पुस्तक द्यायची पण व्यवस्था केलेली आहे. आपण संपूर्ण एपिसोड ऐकलात याबद्दल धन्यवाद. काळजी घ्या, सजग राहा आणि स्वसंरक्षण हा एकच मार्ग सायबर गुन्ह्यासाठी 100% आपल्याला सुरक्षित ठेवतो, हे लक्षात ठेवा. धन्यवाद.